आणि सगळ्यांचं कंट्रोलमेंट असतं ते महादेवांकडे असतं की ते महादेव सगळ्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. जसं की गुरु नवनाथ ग्रंथामध्ये 5व्या अध्यायामध्ये वर्णन केलं होतं की गोरक्षनाथांनी भूतांचं सगळं एक समूह निर्माण केला होता. म्हणजे भूतान आपल्या काबीज केलं होतं आणि ते काबीज केल्यानंतर ते भूतांना काबीज केलं म्हणून वेताळ त्यांच्याकडे गेले होते की वेताळ म्हटले की माझ्या सगळ्या ह्या भूतांना तुम्ही मुक्त करा. असं म्हणल्यानंतर मग गोरक्षनाथांनी सांगितलं नाही, ह्यांनी माझं एक काम केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? त्यांनी मला मदत केली पाहिजे. असं म्हणल्यानंतर मग त्यावेळेला वेताळ महाराजांनी त्यांना सहकार्य केलं आणि वेताळ महाराजांनी सहकार्य केल्यानंतर भूतांनी त्यांना सहकार्य केलं, वेताळ महाराजांनी सहकार्य केलं आणि ते गोरक्षनाथांनी त्या भूतांचा उद्धार केला. असं वर्णन नवनाथ ग्रंथामध्ये येतं. याच्यानंतर सरळ असं कळतं की वेताळ किंवा महादेव असतील, वेताळ असतील, असे हे सगळे भूतांचे प्रकार पडतात की जे महादेवांपासून चालत आले ते वेताळ असतील, हे सगळेजण ते महादेवांच्या अंडर काम करतात. मागाशी तुम्ही वेताळांबद्दल जी माहिती सांगितली त्यामध्ये माझा असा एक प्रश्न आहे, वेताळ हे भूत आहेत का महाराज आहेत? तसं पाहायला गेलं तर वेताळ असेल किंवा इतर कोणतीही भूतांची नावं असतील, फक्त आपण त्यांची नावं वेगळी घेतो. जसं की वेताळ असेल, आपण त्याला जुटिंग म्हणतो, खवीस म्हणतो किंवा हाडळ म्हणतो, असे अनेक प्रकार पडतात. हे सगळे भूतांचे प्रकार पडतात. वेताळ हे महाराजच नाहीत, पण हे भूतच आहेत. फक्त त्यांच्या शक्तीनुसार, पॉवरनुसार त्यांना एक वेगळं त्यांना एक दिलेलं आहे, असं एक गोष्ट पद दिलंय की त्याच्यापासून ते संचलन करतात. म्हणून आपण त्यांना वेताळ म्हणतो. की जे वेताळांच्या घेऱ्यामध्ये एखादा माणूस सापडला त्याच्यातून बाहेर पडणं फार अवघड असतं. मग तुम्ही जर कुठे जर गेला तर अजून सुद्धा काही ठिकाणी गावामध्ये काही ठिकाणी वेताळाचा माळ म्हटलं जातं किंवा पांढरी दगड असते त्याला असं लाल सिंदूर लावला जातो, त्याला असं गोल सर्कल केलं असतं. त्या कार्यक्षेत्रामध्ये सकाळी 12 वाजता किंवा संध्याकाळच्या 12 त्या क्षेत्रामध्ये जायचं नसतं. तो वेताळांचा काळ असतो. म्हणजे वेताळ काय करतात? वेताळ हे भूतच आहेत, पण ते वेताळ हे भूत असले तरी पण ते इतर भूतांचं कंट्रोलमेंट करण्याचं काम करतात.